माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी प्रशासनाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम पार पडला। या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतीची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि शेती पुढील आव्हाने जाणून घेतल्या। आवळी खुर्द येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानदेव पाटील यांच्या शेताला भेट देऊन डॉक्टर जॅस्मिन यांनी 4 सूत्री पद्धतीने भात लागवडीची प्रत्यक्ष पाहणी केली। काय भरती नाही झाली तर फी परत? होय, अगदी बरोबर ऐकलत। आणि आम्ही फक्त आश्वासन नाही तर हमी देतो। राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी, विश्वास, गुणवत्ता आणि निकालांची परंपरा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। शेतकऱ्यांसोबत शेतात उतरून 4 सूत्री पद्धतीने भात लागवड, डीएपी खताचा योग्य वापर, पक्षी थांबे उभारणे तसेच कामगंध सापळे लावण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभाग यावेळी त्यांनी घेतला। यावेळी बोलताना डॉक्टर जॅस्मिन म्हणाल्या, अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत। शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच त्याचा खरा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत त्यांनी पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण उपक्रमाचा उल्लेख करत गावागावात पाण्याचे नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। अनिश्चित पावसाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन करत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून प्रशासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर यांची संकल्पना आहे की सगळ्यांनी एक दिवस बळीराजासाठी द्यावे। शेतकऱ्याचे थेट बांधावर अधिकाऱ्यांनी सुद्धा जावे आणि तिथे त्यांच्या सोबत ते शेतामध्ये जे जे काम करतात ते आम्ही पण बघावे आणि आम्ही पण थोडा सहकार्य त्यांना करावे। त्या संकल्पनेतून आज दुसरा वर्ष थेट हे आहे। मी इथे आवळी खुर्द गावात आले आहे। इथे शेतकऱ्यांसोबत SRT पद्धतीने भात लागवडच्या प्रात्यक्षिक आम्ही बघितले, तसेच 4 सूत्री भात लागवड सुद्धा आम्ही इथे केली आहे। मॅडम, तालुक्यामध्ये अनिश्चित पावसाची आता सध्या परिस्थिती आहे, काय शेतकऱ्यांना आव्हान करा? शेतकऱ्यांनी जे वेळोवेळी आपले कृषी विभाग मार्फत सूचना दिली जात आहे त्यांच्या पालन केलं तर जास्त हे जे क्लायमेटचे आता अनियमितता होत आहे, पावसाची अनियमितता होत आहे, यावर त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सांगतील कृषी विभाग, त्यांची सूचनाचं पालन करा। त्या अनुषंगाने तुम्ही केला तर नुकसान कमी होईल आणि पीक तुमची चांगली होते। बळीराजासाठी एकच दिवस ही योजना आहे, भविष्यात असं पुढे काही आणखीन एक दिवसापेक्षा वाढीव दिवस काय आहे का? आता हे एक दिवस फक्त रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते आम्ही एक दिवस फक्त दाखवायला येतो। याचा हे अर्थ नाही की पूर्ण वर्ष आम्हाला आमच्या लक्ष शेतीवर नसते किंवा शेतकऱ्यांवर नसते। पूर्ण वर्ष कृषी विभाग मार्फत वेगवेगळी योजना आणि जिल्हा परिषद मार्फत पण वेगवेगळी योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। त्यामध्ये एक दिवस त्यांच्या सोबत शेतामध्ये पण आम्ही आला पाहिजे, फक्त ऑफिस मध्ये बसून आम्ही योजना नाही राबवली पाहिजे। त्यासाठी एक दिवस आम्ही येतो आहे। या योजनेचा खराच उपयोग होतो का शेतकऱ्यांना? खराच उपयोग यामध्ये काय असते की शेतकऱ्यांना उपयोग होतो, पण जे ऑफिसमध्ये अधिकारी बसले आहे आणि ते ऑफिसमध्ये सगळी योजना बसून करत आहे त्यांना पण शेतकरीचे शेतावर जायचे, तिथे त्यांना काही चॅलेंजेस फेस करावे लागत आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे ते पण बघणं गरजेचे असते। तर फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर आमचे ऑफिसचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कोलिकते, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच बीबी तांबेकर, उपसरपंच गुरुनाथ पाटील, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती फराकटे, विस्तार अधिकारी शंकर पाटील तसेच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।